दोन उदाहरणं देतो तुम्हाला. त्यातलं पहिलं उदाहरण जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचं आहे. वा. काय आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्वच असं आहे, असामान्य व्यक्तिमत्व, की प्रत्येक मराठी माणसाला आणि मराठीच का भारतीय माणसाला ते अत्यंत प्रिय असतं. परंतु काय होतं की म्हणजे आपण मगाशी म्हणलं तसं की इतिहासाचा संबंध भावनेशी कुठेतरी आहे. किंबहुना मी बरेच वेळा इतिहासाची व्याख्या करताना असं म्हणतो की इतिहास ही एका अर्थाने सामाजिक मानसिकतेची कथा असते. वा. किंवा युगमानसाची ती कथा असते. आणि साहित्य आणि इतिहास जवळ त्यामुळेच येतात की युगमानसाचा वेध घ्यायचा असेल तर नुसती शासकीय कागदपत्र आणि अहवाल अभ्यासून चालत नाही, तर त्या त्या युगातली लोकांची मानसिकता समजावून घेण्यासाठी आपल्याला साहित्य, कला या गोष्टींकडे वळावं लागतं आणि त्यातनं आपण इतिहास शिकतो.